नमस्कार मंडळी, मी सोनल. मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण एक खास आणि पौष्टिक पदार्थ शिकतोय, ज्यामुळे तुमच्या जेवणाला एक वेगळी चव येणार आहे. ती म्हणजे कच्च्या केळीची कोफ्ता करी. आता हे कच्च्या केळीचे कोफ्ते जरा हटके पण खूपच स्वादिष्ट बनते. घरच्या स्वयंपाकात नक्की करून पाहण्यासारखा हा पदार्थ आहे. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये हे रसदार मऊ कोफ्ते तयार कसे करायचे, त्यानंतर ही क्रीमी अशी ग्रेव्ही कशी तयार करायची आणि हे कोफ्ते मऊ जरी असले तरी रश्यामध्ये टाकल्यानंतर ते विरघळणार नाही किंवा असे अगदी सॉफ्ट होणार नाही, तुटणार नाही, यासाठी खास टिप्स पण मी इथे सांगणार आहे. तर हे सगळं जर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपण नेहमीच या कच्च्या केळीचा उपयोग जास्त करत नाही, पण ही कोफ्ता करी तुम्ही एकदा करून बघा, नक्कीच सगळ्यांचं मन जिंकेल. खास करून जे व्हेजिटेरियन आहे त्यांच्यासाठी अगदी उत्तम पर्याय आहे. तर सुरुवात करूया आणि जाणून घेऊया ही अप्रतिम रेसिपी. त्यासाठी इथे मी 3 कच्च्या केळी घेतलेल्या आहे. आता या 3 केळीमध्ये तिघा जणांचं आरामात होतं, म्हणजे तिघा जणांसाठी ही आपण भाजी तयार करत आहोत. तर हे 3 कच्चे केळे मी कुकरमध्ये लावून 1 कप पाणी यामध्ये घातलं आणि मीडियम गॅसवर 3 शिट्ट्या काढून घेतल्या. आता इथे शिट्ट्या झाल्या आहे, कुकर पण थंड झालेला आहे आणि याची पूर्ण वाफ निघालेली आहे. आता हे काढून बघू. तर हे बघा, अशा या केळी छान शिजलेल्या आहे. खूप ओव्हरकुक करायचं नाही, खूप शिट्ट्या काढायच्या नाही, नाहीतर जे केळी आहे त्या सॉफ्ट होतात आणि मग हे कोफ्ते करण्यासाठी जे आपल्याला बाइंडिंग घालायचं आहे, बाइंडिंगसाठी ते जे पीठ वगैरे असेल ते जास्त घालावं लागतं आणि त्यामुळे कोफ्त्याची चव अजिबात चांगली होत नाही. तर म्हणूनच जास्त शिजवू नका, फक्त 2 शिट्ट्या काढा. तर हे जे केळी आहे थोड्याशा अशा छान कडकच राहिल्या पाहिजे. तर आता मी याला मॅश करून घेतलं आणि यामध्ये थोड्याशा भाज्या अजून घातल्या आहे, ज्यामध्ये गाजर, कांदा आणि शिमला मिरची बारीक चिरून घातली. गाजर किसून घातलेला आहे. त्यानंतर थोडी कोथिंबीर घालायची. यामध्ये तुम्ही थोडी हिरवी मिरची कट करून पण घालू शकता. या भाज्यांमुळे पण या कोफ्ता करीला किंवा या केळीच्या कोफ्ता करीला अप्रतिम चव लागते. ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल, पण या भाज्या घालून बघा, अप्रतिम लागते. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घातली आणि आपले नेहमीचे जे मसाले आहे, हळद, तिखट, मीठ, धणे जिरे पूड, हे सगळं घातलेलं आहे. थोडासा गरम मसाला घातला आणि 2 टेबलस्पून मी इथे बेसन घातलेलं आहे आणि अर्धा चमचा लिंबाचा रस पण घातलाय. केळी जास्त शिजल्या ना तर हे बेसन जास्त घालावं लागतं आणि मग नंतर आपल्या ज्या कोफ्ता आहे तर ते चवीला जरा चांगला लागत नाही. म्हणूनच बाइंडिंग एजंट जे आपण घातलेलं आहे, बेसन जे घातलं आहे ते थोडंसं कमीच लागणार. तर आता हे घालून मी हे छान मिक्स करून घेतलं आणि याचे मस्त असे बॉल्स तयार करून घेतले. आता हे जे बॉल्स आहे किंवा हे जे कोफ्ता आहे, आपल्याला डीप फ्राय न करता जे आपण अप्पे वगैरे करतो ना, त्यामध्येच त्या अप्पे पात्रामध्ये आपण हे तळून घेणार आहोत. म्हणजे कमी तेलामध्ये आपण हे कोफ्ते तयार करून घेणार आहोत. तर या अप्पे पात्रामध्ये सुरुवातीला तेल घातलं. 1-1 चमचा तेल घालायचा. 1 चमचा पण लागत नाही, अर्धा चमचा वगैरे लागतो. त्यानंतर यामध्ये हे कोफ्ते मस्त फ्राय करून घ्यायचे. तर असे शालो फ्राय केलेले हे कोफ्ते अप्रतिम लागतात. हे कोफ्ते नुसते खायला पण अप्रतिम लागतात, खूप छान लागतात. आयुषने तर असे 2-4 हे जे कोफ्ते आहे असेच खाऊन घेतले आणि जसं मी इथे म्हटलं, की ही जी भाजी आहे 3 जणांना होते आरामात, तर 3 ते 4 जणांना आरामात होते. तर यातले जे कोफ्ते आहे 1-2 तर गायब झाले. आता हे कोफ्ते आपण तयार करून घेतले, हे बाजूला ठेवू आणि कोफ्ता करीसाठी जी करी आहे, जी ग्रेव्ही आहे ती तयार करायला घेऊ. त्यासाठी कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल गरम करून घेतलं. तेल छान गरम झालं की यामध्ये कांदा, टोमॅटो, 4-5 लसूण आणि 1 इंच आलं घेतलेलं आहे. कांदा आणि टोमॅटो मी 1-1 घेतलेला आहे मोठ्या साईजचा. तर आता हे मी छान परतवून घेतलं 2-3 वेळा, 2-3 मिनिटं आणि यामध्ये 1 चमचा खोबरं कीस आणि अर्धा चमचा खसखस पण यामध्ये घातली. खसखसच्या ऐवजी तुम्ही काजू पण घालू शकता. यामुळे या ग्रेव्हीला छान छान क्रीमी टेक्स्चर येतं आणि ग्रेव्ही पण अशी छान एकजीव होते. तर याला थंड करून घेतलं आणि याची बारीक पेस्ट वाटून घेतली. आता त्याच कढईमध्ये थोडं 2 टेबलस्पून तेल परत ऍड केलं आणि यामध्ये ही जी ग्रेव्ही आहे ती घालून घेतली.
आता याला तेल सुटतपर्यंत परतवून घ्यायचं आहे. तर 5 मिनिटं याला परतवून घ्यायचं, सतत हलवत राहायचं 1-1, 2-2 मिनिटांनी आणि तुम्ही बघू शकता किती छान याला तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये सगळे नेहमीचे आपले जे सुके मसाले आहेत ते घालायचे आहे. अर्धा चमचा हळद, चवीपुरतं मीठ घालायचं. 1 चमचा मी इथे तिखट घालत आहे, 1 चमचा धणे जिरे पूड आणि पाव चमचा गरम मसाला पण मी इथे घातलेला आहे. आता परत याला 1-2 मिनिटं परतवून हे जे मसाले आहे याला पण छान तेल सुटू द्यायचं आणि जर हे मसाले थोडेसे जळत असेल, करपत असेल तर यामध्ये 2 टेबलस्पून पाणी घालून याला छान परतवून घ्यायचं. तर हे बघा मस्त तेल सुटल्यानंतर आता जे मिक्सरचं पॉट मध्ये आपण जे बारीक केलं होतं ना, त्याच पॉटमध्ये मी थोडं पाणी घालून ते विसळून घेतलं आणि ते पाणी यामध्ये घातलं आणि परत यामध्ये थोडंसं गरम पाणी घातलेलं आहे. तर मी इथे पाऊण कप इतकं पाणी घातलेलं आहे. आता यामध्ये काजू किंवा खसखस घातल्यामुळे याला थिकनेस येतो, पण तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे या ग्रेव्हीची तशी तुम्ही ठेवू शकता. खूप पातळ करायची नाही किंवा खूप घट्टही ठेवायची नाही. तर अशी सेमी थिक जी ग्रेव्ही असते ना त्या पद्धतीची करायची. तर यामध्ये मस्त आता याला छान उकळी आल्यानंतर मी हे कोफ्ते यामध्ये घातले. 1-2 मिनिटं छान परतवून घेतलं. यावरती झाकण ठेवून एक 2 ते 3 मिनिटाची वाफ काढून घेतली. आता इथे जर तुम्हाला पाणी कमी वाटत असेल किंवा रस्सा घट्ट होत असेल तर तुम्ही थोडंसं पाणी परत ऍड करू शकता. झाली आपली ही कोफ्ता करी तयार आहे. मस्त वरून कोथिंबीर घालायची आणि ही कोफ्ता करी गरमागरम सर्व करायची. यामध्ये ज्या काही मी टिप्स सांगितल्या आहे, जसं केळी जास्त शिजवायच्या नाही किंवा मग त्यासाठी जे बाइंडिंग एजंट आहे, जसं आपण बेसन घातलेलं आहे ते पण जास्त घालायचं नाही. हे जर घातलेलं असेल ना, म्हणजे बेसन वगैरे जर जास्त झालं तर त्यामुळे काय होते, आपले जे कोफ्ते आहेत ते लवकर सॉफ्ट होतात आणि ग्रेव्हीमध्ये घातलं की लगेचच ते सॉफ्ट होतात, सॉगी होतात आणि ग्रेव्हीमध्ये कधी कधी ते तुटतात सुद्धा. आता तुम्ही बघितलं मी 2-3 मिनिटाची वाफ काढून घेतली झाकून, तरीही आपले हे कोफ्ते अजिबात तुटले नाहीये, पण छान सॉफ्ट आहे, मऊ आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही खाल तेव्हा ते कडक लागणार नाही, पण तरीही अजिबात तुटलेले नाहीये. दिसतंय ना सुंदर? तर याच पद्धतीने ही कच्च्या केळीची कोफ्ता करी एकदा करून बघा, तुम्हाला अतिशय आवडेल. ही कोफ्ता करी तुम्ही चपाती, भाकरी, फुलके किंवा भातासोबत सुद्धा एन्जॉय करू शकता. नेहमीच्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल, कधीतरी काहीतरी स्पेशल करायचं असेल किंवा तुमच्याकडे पाहुणे येणार असेल, स्पेशली व्हेजिटेरियन पाहुणे येणार असेल, तर अशा वेळेस ही कोफ्ता करी तुम्ही करू शकता. आज मी ही कच्च्या केळीची कोफ्ता करी करून दाखवली आहे. तुम्हाला अजून कशा कशाची कोफ्ता करी बघायला आवडेल मला कमेंट करून नक्की सांगा. ती मी नक्कीच बनवून बघण्याचा आणि तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करेन. तर कमेंट करायला विसरू नका आणि आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.